वाट अडवायला नाही, दाखवायला आलाय हा तेजा. तुझ्यासाठी तुझ्या संग. तुझ्यासाठी तुझ्या संग रोज रात्री 9:30 वाजता आपल्या सन मराठीवर. मी विठुरायाला सासरी घेऊन जाऊ शकते का ग? सासरी जाताना मुली सोबत अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण देण्याची प्रथा आहे. विठुराया नेत नाही कोणी घरी. तुझं आपलं काहीतरी. आणि त्यांच्या घरी विठुरायाची मूर्ती असेलच की. आणि नसली तर मी माझ्या विठुरायाला सोडून नाही राहू शकत. आता तू समजाव बाई. तुझ्यासारखं शांतपणे मला काय समजावता येणार नाही. तेव्हा तुमचा निर्णय लवकरात लवकर कळवावा. फार दिवस आम्ही थांबू शकत नाही. आमच्या गुरूंचा आदेश आहे तसा. आता काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या कानावर घालते. लग्न आहे तेव्हा ह्या बाबी आल्याच. आम्हाला तुमच्याकडनं कसलीही अपेक्षा नाही. हुंड्याच्या रकमेवर आमची नजर नाही. आम्हाला तशी गरजच नाही. अष्टसिद्धी पाणी भरतात या घरात. तेव्हा व्यायांच्या कुबड्यांची आम्हाला गरज नाही. तुमचे हे विचार तुमच्या मनाचा मोठेपणा दर्शवितात. पण म्हणून लेकीला लंकेची पार्वती बनवून सासरी पाठवू नका. अर्थात तुम्ही तसं काही करणार नाही याची कल्पना आहे मला. लग्न व्यवहारात स्पष्टता हवी असं मला वाटतं. आता एकुलती एक लेक आहे तुमची. तेव्हा अंगभर दागिन्यांनी सजवालच तुम्ही तिला. अंगभर दागिन्यांनी सजवालच तुम्ही तिला. शिवाय मानपान आणि आमच्या प्रतिष्ठेला शोभेल असं लग्न लावून द्या. इतकंच. बाकी काही आमची अपेक्षा नाही. तेव्हा कळवा लवकरात लवकर. या ना या. इकडे तुम्ही नाही, विठुराया नाही आणि सगळी भलती अनोळखी माणसं. इकडे कायमचं कसं राहू मी? आपलं तर हेच घर आहे ना. अगं तीच तर गंमत असते सासर आणि माहेरची. परक परक म्हणताना अनोळखी घर कसं आपलंसं होऊन जातं ना तेच कळत नाही. आणि मग माहेरी आलेली माहेरवाशीण 2च दिवसात म्हणायला लागते मी जाते बाई माझ्या घरी. काय? हो मग मी लग्न करून या घरी आले तेव्हा माझ्या ओळखीचं कोणी होतं का इथे? नाही ना. आणि मग हे घर मला कधीतरी परक होतं अशी कल्पना तरी करू शकतेस का तू? नाही नाही, अजिबात नाही. हे घर म्हणजे तू आणि तू म्हणजेच हे घर. असंच असतं प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात. खूप मोठी कसोटी असते आणि अभिमान पण असतो. परक्या घरी जायचं, ते घर तिथल्या माणसांनीशी आपलंसं करून टाकायचं. ही ताकद फक्त बाईतच असते हा सखू. म्हणजे बघ, तू जसा माझा, आजीचा, आप्पांचा विचार करतेस, आमची काळजी घेतेस, तशीच सासरी गेल्यावर नवऱ्याची आणि सासूच्या रूपानं मिळालेल्या आईची काळजी घ्यायची. मग बघ, काही दिवसांनी, वर्षांनी तीच तुझी मायेची माणसं होती. हो माई, खरंच? मग अगं पांडू तरी कुठे तुझ्या ओळखीचा होता, पण बघता बघता जीवा भावाचा झालाच ना. हो ग.
माया लावली की सगळ्यांचे धागे कसे घट्ट बांधून ठेवता येतात। आता आपल्यावर कितीतरी संकट आली, पण आपण एकत्र राहिलो आणि संकटांना धीरानं तोंड दिलं ना। कारण आजी आणि तिच्या पावलावर पाऊल टाकत मी या कुटुंबाला अगदी घट्ट मायेनं बांधून ठेवलंय। आणि आता तूही त्याच पावलावर पाऊल टाक। पण उमाई, जमेल का ग मला? हो, न जमायला काय झालंय? प्रत्येक स्त्री स्वतःचं आपलं असं घर तयार करतेच सखू। त्या घरट्यासाठी कष्ट करते, घरातल्या कुटुंबातल्या सगळ्या माणसांना एकत्र जोडून ठेवते, मुलांना वाढवते, संस्कार देते आणि मग हळूहळू अनोळखी वाटणारे हे घर तिचंच होऊन जातं। सखू, तुलाही तुझं असं घरटं तयार करायचंय हा? पण त्यासाठी स्वतःचा जिद्दीपणा, हट्टीपणा जरा बाजूला ठेवावा लागतो। मला आईच हवी, आजीच हवी असं म्हणून नाही चालत। आपल्या कुटुंबातल्या माणसांसाठी थोडी मुरड घालावी लागते स्वतःच्या मनात। कारण कुटुंबातल्या सगळ्या माणसांचे स्वभाव हे वेगवेगळे असतात आणि त्या घरातली गृहिणीच त्या सगळ्यांना अलगद असं एका धाग्यात बांधून ठेवत असते, आपले स्वतःचे हट्ट बाजूला ठेवून। आणि त्यातही आनंद असतो ग। लग्न म्हणजे नुसता सासूरवास असा विचार करू नकोस सखू। तुझी आजी आणि मी सासू सुना आहोत, पण आता कशा मायले की झालो बघतेस ना तू, तुझं पण तसंच होईल। आता घाबरू तर नकोसच, पण नवीन घरटं बांधायचंय असा उत्साह ठेव मनात। आणि हे घर आनंदाने भरून टाकलंस ना तू, तसंच तेही घर कसं सुखी करता येईल ना हा विचार कर। आणि मग माहेरवाशीण म्हणून माहेरी येशील आणि हळूच माझ्या कानात सांगशील, उमाई तू सांगितलंस ना तसंच होतंय अगदी सगळं। मी खूप सुखात आहे। प्रश्नच नाही। श्रीधर पंत फार मोठ्या मनाचा उदार आणि विठ्ठल भक्त माणूस। अतिशय अष्टोप्रहर विठू नामाचा जप असायचा। देव माणूस असतो, त्यांनी तुकोबांच्या सारखी गहाण खतं कर्जदारांना वाटून टाकली आणि स्वतः अनेक वर्षांपूर्वी पंढरपूरला निघून गेले। ते असेपर्यंत माझं येणं जाणं असायचं, पण श्रीधर पंत पंढरपूरला गेले आणि माझा संपर्कच तुटला। पुढे त्यांच्या बायकोने सगळा कारभार आपल्या हाती घेतला असं ऐकिवात आहे। आता एकुलती एक लेक आहे तुमची, तेव्हा अंगभर दागिन्यांनी सजवालच तुम्ही तिला। काय झालं शिवप्पा, तू इतका गंभीर का झालास? श्रीधर पंतांबद्दल ऐकून समाधान वाटलं बुवा, पण फार काही अपेक्षेने असं म्हणणाऱ्या मनोरमाबाईंनी मुलीला अंगभर सोनं घाला असं सांगितलंच शेवटी। काय अंगभर सोनं? काय सांगताय काय? अंगभर सोनं, मानपान
आणि त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं लग्न. हं. आता आणि राहिलंच काय बाकी? म्हणूनच विचार करतोय बुवा. स्थळ कितीही चांगलं असलं तरी उपयोग नाही आपल्या आवाक्या बाहेर. स्थळ कितीही हवंसं वाटलं तरी तरी पैक्यांचं सोंग आणू कुठून? फार मोठा प्रश्न पडलाय बुवा. एकीकडे सखूचं सुख, तिचं उभं आयुष्य, आणि दुसरीकडे माझे तोकडे हात, गरिबी. विठुरायानं फार मोठ्या पेचात अडकवलंय हो बुवा. निघेल, काहीतरी मार्ग निघेल शिवाप्पा. अरे यो, हा शिवप्पा आला की हो परत चाळ्यात म्हणतो मी. आता धावत जातो आणि मार्किनबाईंना सांगतो की मी ही वार्ता. मालकीनबाई, 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 मालकीनबाई. आधी ते उद्धटासारखं हसणं बंद कर. जे काय बोलायचंय ना ते अदबीनं बोल. मालकिनी समोर उभायस. ते मालकीनबाई, ते वार्ताच तशी आहे हो, म्हणून हसत आलो म्हणतो मी. तुम्हाला कळलं तर तुम्ही पण हसाल म्हणतो मी. काय झालंय काय एवढं? हा, अयो, ती शिवप्पाची कार्टी सखू, तिचं ठरलं की ओ लग्न म्हणतो मी. पण तिच्या सासरच्यांनी अंगभर सोन्याने मडवून पाठायला सांगितलं हो तिला. अयो, त्या शिवप्पाकडे विष खाऊन मारायला पण नाही तो पैके म्हणतो मी. त्या वैद्यबुवांशी बोलताना ऐकलं हो मी. त्याला हे स्थळ हातातनं जाऊ द्यायचं नाही हो. आता गरज पडेल बघा. त्याला कर्जाची म्हणतो मी. असंच असंच टाचे खाली घासून मारलं पाहिजे त्या शिवप्पा सखुवानं उमाला. फार मात चढलाय ना त्यांना. माझा संसार उद्ध्वस्त केला त्या माजोड्या सखून. आता मी तिला सुखानं जगू बी देणार नाही आणि मरू बी देणार नाही. अंगभर सोनं हवंय का? हे खूप सोनं मिळणार नाही त्या सखूला. आता मी बघतेच कसं तिचं लग्न होतंय आणि कशी ती सुखात राहते. म्हणजे त्यांचा तो प्रशस्त वाडा, ती श्रीमंती, ते वैभव सगळं डोळे दिपवणार आहे. आपली सखू वैभवात राहील हे नक्की. पण सखूला अंगभर दागिने घालून तिची पाठवणी करायची म्हटलं तर दागिन्यांसाठी एवढे पैके आणायचे कुठून? बरं, होते ते 4 दागिने आपण कर्ज फेडण्यासाठी विकले. आणि आता लग्नाची घाईच होताना वेळ कमी आहे आपल्या हातात. उमा, अंगभर दागिने म्हणजे 20-22 तोळे होईल का ग? अगदी सहज. बांगड्या, पाटल्या, लक्ष्मी हार, तन्मणी, वाकी आणि कुड्या एवढं तरी हवंच ना. कुठून आणणार एवढा पैका? कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही. तांबडीचा मोठ अक्कल नाही तुम्हाला. येता काय त्याला कर्ज मग डोक्यावर. आता हे तुझं कर्ज फेडायला इट्टल येणार आहे का? तर कर्ज फेडलं नाही तर घरावर जप्ती.
शिवाप्पा तू आमचा देणीकरी आहेस. गावा बाहेर जाणं सोड, तुला मरू सुधीक देणार नाही आम्ही. नाही अप्पा, नको ते कर्ज, नको तो गोर, नको तुमचा अपमान अप्पा. अप्पा नको नको ग, अप्पा मी पाया पडते, तुम्ही कर्ज नका ना घेऊ, नका ना घेऊ अप्पा कर्ज. अरे दिगू दिगू, अरे तुझी काळजी वाटते म्हणून तुला सांगतोय रे. त्या मुलीकडून होकार येण्याआधी तू त्या मुलीला बघायला पाहिजेस. हे बघ, आई वडिलांनी सांगितलेल्या मुलीबरोबर डोळे झाकून लग्न करण्याचे दिवस गेले आता. अरे पुढची पिढी आहे तुमची. अरे तुम्ही तुमचं म्हणणं मांडायला हवं ना. अच्छा गजा काका, म्हणजे रमाई आणि बाबाजींपेक्षा मला जास्त कळतं असं म्हणणं आहे ना तुझं? ए तसं नाही आहे बाबा, नाही तसं नाही अजिबात. मग कसं? रमाई आणि बाबाजींनी जे ठरवलंय तेच होणार बस. ठीक आहे, तुझं तसं म्हणणं असेल तर ठीक आहे. तुझं काय म्हणणं असेल ते असू दे. पण मी काय म्हणतो, अरे मला 2 रुपये देतोस का रे? कशासाठी? जुगारासाठी? नाही हे बाबा, जुगार बिगार नाही सोडला मी. केव्हा सोडलं, तुझी शपथ. पण काय करणार रे, काही घरचा संपतच नाहीत ना, पण तुझ्या समोर हात पसरावे लागताय. अरे लाज वाटते रे, पण तू आमच्या मुलासारखा आहेस ना, म्हणून तुझ्याकडे मागतो रे. पैका देतोस का रे? 2 रुपये देणार रे बाबा. दे 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 दे. राजा काका, महिनाभरात 4 रुपये दिलेत मी तुला. हो हो. आजकाल हिशेबाकडे रमाईची करडी नजर असते, जरा ध्यानात ठेव. हा हा हो. अरे दिगू, तू सापाला दूध पाजतोयस. अगं मग काय करू? बघितलं ना कसं तोंड वेंगाडून लाचारासारखे पैके मागत होता. मलाच लाज वाटते, पण काका आहे ना आपला, वयाकडे पाहतोच ना आपण. हेच चुकतं तुझं. माणूस भावनेच्या आहारी गेला की तो खड्ड्यात पडलाच म्हणून समज. आणि काका तर पक्का जुगारी आणि व्यसनी आहे. पैके मिळेपर्यंत गोड, बाकी असतानीतला सापच आहे. अरे तुला माहित नाही, माझ्या सासरी माझ्या नकळत या काकाने बरेच पैके लाटलेत. काय? मग खूप बोलणी ऐकलीत मी त्याच्यावरून. लोचट आणि धोकादायक माणूस आहे, त्याला वेळच ठेचायला हवं. कर्ज घेण्याच्या कल्पनेने माझ्याही छातीत धडकी भरते खरं तर. पण दुसरा पर्याय तरी काय? मग नाही म्हणूनच सांगायला हवं, आपल्या आवाक्याबाहेरचं आहे स्थळ. आपण किती जरी कष्ट केले ना तरी शक्य नाहीये. हो, आपण सखूसाठी आपल्या ऐपतीप्रमाणे स्थळ बघूया. ते शहाणपणाचं ठरेल. मी उद्याच जाऊन वहिनींना सांगून येते की ही सोयरी काही पेळणार नाही आम्हाला. अप्पा, हातपाय काय गाळतोस? बाकी सगळं जुळतंय ना, यातून मार्ग काढूया ना. आणि दुसरं स्थळ बघितलं तरी हा मुद्दा येणारच की. हे बघ, मुलीचं लग्न कुठेही केलंस तरी अंगावर 4 दागिने करावेच लागतील. बाकीचाही खर्च येणारच की, चुकणार नाही तो. घाई, पण मी सगळा विचार करूनच म्हणतोय, नाकापेक्षा मोठी जड नको. म्हणजे तू कच खातोयस. तुला काय वाटतं, सखूचं लग्न नुसता नारळ आणि मुलगी दिली की होईल? जुळवाजुळव ही करावीच लागेल. उद्या करायची ती आज करावी लागते, एवढंच. म्हणून काय चांगलं स्थळ हातातलं घालवायचं का?
आणि आपण काय मुलीला घरातच बसवून ठेवणार आहोत का? जरा खंबीर हो, विचार कर, यातून मार्ग काढायचा प्रयत्न कर. असं शस्त्र टाकू नकोस. खरंय, काहीतरी करावंच लागेल. अगं किती दिवसात पोर भेटली नाहीये मला ती. सखू आली की मन कसं प्रसन्न होतं. कशी हसतमुख आणि गुणी मुलगी आहे ती. नाहीतर तुम्ही दोघी सारख्या भांडत असता एकमेकींशी. आणि तुमची आई ती सुद्धा माझ्या गुणी नातीचा दुस्वास करत असते. बोला, तुम्ही सारखे मलाच बोला, पण माझ्यामुळेच आज सखूला एवढं चांगलं स्थळ सांगून आलंय. नाहीतर मनोरमा मावशीच्या मुला इतकं श्रीमंत स्थळ शोधून तरी सापडलं असतं का? काय सांगतेस काय बामे तू? सखूचं लग्न ठरलं? हो. अरे वा, मोठी आनंदाची वार्ता दिलीस तू मला. वा 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 वा, छान. आणि तुझ्यामुळे जर सखूला चांगलं सासर मिळणार असेल तर तुझं कौतुकच करेन मी. वाईटाला जसं खणखणीतपणे वाईट म्हणतो ना, तसं चांगल्या गोष्टींचं सुद्धा कौतुक करता येतं बरं मला. मोठं पुण्याचं काम केलंस तू. वा, छान. कधी एकदा सखूला भेटतोय असं झालंय. बिंदू बाळा, एक काम कर, ताबडतोब जा आणि सखूला निरोप दे. म्हणावं छान लुगडं नेसून तयार हो आणि आम्हाला भेटायला ये. ताबडतोब. हा, अगं तिच्याकडून भजन ऐकायचंय मला. तसा करारच झाला ना आम्हा दोघांच्यात. जा 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 आणि उमालाही भेटायला बोलवलंय म्हणून सांग. जा जा जा, पळ लवकर. हो दादा आजोबा. भामे, देवासमोर गुळ खोबरं ठेव. हो, ठेवते. चल ग इंदू. पांडुरंगाचीच कृपा सारी. माझी सखू लक्ष्मीच्या पावलांनी सासरी जाणार. आई, मी जरा बजरंग दादाकडे जाऊन येतो. अरे पण तो जमिनीचे व्यवहार करतो ना, त्याला कशाला भेटायचं? आपलंच 2 एकर शेत आहे. ते जर विकलं गेलं तर सखूचं लग्न चांगल्या पद्धतीने करू शकतो. नाही अप्पा, नाही, असं नका करू. आजी, अगं तू तरी सांग ना ग अप्पांना. अगं तू तरी सांग ना काहीतरी अप्पांना. अप्पा, जर जमीन विकून हे लग्न करायचं असेल ना, तर मला नाही करायचं हे लग्न. सखू,